लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ मिळणार नाही, परंतु या निर्णयाचा फटका लाडक्या बहिणींना थेट बसणार आहे. कारण जवळपास 45 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी अद्यापही बाकी आहे. सरकारचे मत आहे की आम्ही मुदत वाढ दिली होती आणि त्यामुळे आता जे असणार आहे तो अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये महिलांना आता ई-केवायसी साठी मुदत वाढ मिळणार नाही, परंतु सरकारचं देखील याबाबत चुकीचं धोरण आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत परित्यक्त्या एकल महिला यांच्याबाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नाहीत, लाडक्या बहीण त्यांच्याकडे जात आहेत, ते कागदपत्र स्वीकारत नाहीत. तसेच गेल्या 3 ते 4 दिवसांपासून लाडकी बहीण योजनेची वेबसाईट देखील चालत नाही. लाडक्या बहिणींना ओटीपी येत नाही आहेत. ओटीपी आल्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन फेल्ड येत आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता कमीत कमी 15 ते 20 दिवसांची मुदत वाढ देण्यात यावी अशी विनंती सरकारला आम्ही करत आहे. तुम्हाला देखील काय वाटतं? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता मुदत वाढ मिळावी का? नक्की कमेंट करून सांगा. आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.